कृपया विनंती आहे, आयोजकांना ग्राउंड खाली करायचं. सेमीफायनलचा टॉस झालेला आहे, बाकीच्यांनी मैदान खाली करा. टॉस झालेला आहे, फायनलचा संघ आपल्याला मिळालेला आहे, ग्राउंड खाली करायचा आहे. चला अंकुश पाटील विनंती आहे, सर्वांना ग्राउंडच्या बाहेर काढायचं आहे. राजेश पाटील, प्रणय तांडेल, मनोज पाटील सर्वांना मैदानात ना. गणेश पाटील आयोजक आपल्याला विनंती असेल सर्वांना बाहेर काढायचं. गणेश पाटील चौथ्या क्रमांकाचा निर्णय इथे होईपर्यंत दिनेश आपण पाटील सेमीफायनल सुरू करीत आहोत. प्लेयरना बाहेर काढा. ऑफिशियल थांबा. सेमीफायनल आपण स्टार्ट करणार आहोत. निर्णय कालवाय 2 मिनिटं थांबा निर्णयासाठी. तत्पूर्वी ग्राउंड खाली करायचं आहे. प्लीज ग्राउंड क्लिअर करा. साजन माही विजयी संघ मकरंद ठाकूर माही 11 बॅट वरती राहिले. बघितला मी पण जयंताची बॅट वरती राहिले, पोहोचलाय पण बॅट वरती राहिले. चला मैदान रिकाम करा, सहकार्य करा. आवेश पाटील आपला ताफा मैदानाबाहेर घ्या. साजन पाटील सकाळीच आपला खेळ आटोपलाय, कशाला उन्हात तापताय. चला चला मैदान खाली करा. अंकुश झाली मॅच, आता संपला. चला पराभूत झालेल्यांची गर्दी मैदानात अधिक आहे. चला जेवढे पराभूत झालेत त्यांनी एकदा ट्रॉफ्या, एकदा सायकल वगैरे बघून घ्या. आता त्या जिंकणाऱ्या संघांकडे जातील. आलाय परीक्षित मी थांबवतो तुम्हाला. बकरांबद्दल बोलता हेमचंद्र आत्माराम पाटील यांनी चला आला टॉसवीर वगैरे केलेला आम्ही. चला फिल्डिंग घेतली असेल तर फिल्डिंग साठी यायचं आहे. प्रतीक पाटील आपण फायनलला पोहोचलात, आपण आता बाहेर व्हा. चला सेमीफायनलचा सामना होतोय. सामना किती षटकांचा असेल हेही कळवायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. यमचूट आत्माराम पाटील यांच्याकडनं आलेले हे मेंढे आहेत का बकरे आहेत हे आम्हाला पहिले एक्सप्लेन करायचं आहे. दीना दादा वजन करून बघा. सकाळी आम्हाला 15 सांगितलेले, तब्येत जरा कमी दिसते. 19.100 नाही 100. ओहो सनी ठाकूर क्षेत्ररक्षण स्वीकारले का आपण. चला मैदानात पोचायचं आहे. रुपेश आपली सलामीची जोडी मैदानात. वैभव आणि तीर्थेश चला आता टाइमपास नको आहे. शिस्तीचं पालन या ठिकाणी होत आहे. संघ रेखा रेषेमध्ये मैदानात उतरतोय. रुपेश पाटील आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. दोनही संघांना या ठिकाणी शुभेच्छा आम्ही देतोय. पंचांनी सुद्धा या ठिकाणी आपली जागा या ठिकाणी घ्यायची आहे. अंकुश पाटील आपला मेडल घेण्यासाठी यायचं. अंकुश पाटील नाही मेडल आहे आपला. उत्कृष्ट पारी आपले होते. प्लीज रिक्वेस्ट आहे अंकुश पाटील. हेमचूड पाटील यांच्याकडनं हे बोकड आणलेले आहेत. बोकडांवर थोडासा डाऊट निर्माण केलाय तो मनोज पाटील याने, कारण सकाळी जे आम्हाला बोकड दाखवले होते ते निराले होते. अंकुश पाटील उत्कृष्ट पारी ज्यांनी मागाशी खेळली त्यांचा यथोचित सत्कार होते भगवान पाटील यांच्याकडे. एकदा जोरदार टाळ्या अंकुश पाटीलसाठी. उत्कृष्ट अशी खेळी केली होती. संघ जेमतेम विजयी होणार होता परंतु नॉन स्ट्राईकला गेले आणि संघ पराभूत झाला. तरी पण त्यांच्या खेळीचा इथं आम्ही सत्कार करतो. अमर ती एक शॉर्ट रन त्यांना महागात पडली. तोच धावताना त्याने शॉर्ट रन काढली आणि संघ पराभूत झाला. सकाळी आम्हाला जे बॅनरवर गेले महिनाभरापूर्वी जे आम्हाला बोकडं बॅनरवर दाखवली होती ती बोकडं इथं आपल्याला दिसून येत नाही आहेत. बोकडांचा कलर इथं बदललेला आहे. त्याबद्दल हेमचूड पाटील यांनी आम्हाला सांगितलं की गेले 1.5 महिना आम्ही बोकड शोधत होतो त्याच रंगाचे श्वेत कलरचे बोकड शोधण्याचा प्रयत्न हेमचूड पाटील यांचा यशस्वी झाला. आणि तब्बल सारडे गावातनं आणलेली बोकड. चला मॅचला सुरुवात करायची. अंपायर चला सामना सुरुवात करायचा. पंच कृपया विनंती आहे आपल्याला मगाशी मी पॉवर दिलेले आहेत भरपूर, त्या पॉवरचा वापर करायचा आपण. पंच साईराज बाबा तुला बाउंड्रीवर ठेवलाय कशाला तयार जातात काय. तुझा कोण सल्ला ऐकणार आहे सांग. कोण तुझा ऐकणार आहे का तयार जाऊन. तिथं बॉलर बॉल चेक करतात तुझा काय संबंध. तो बघा बॉल चेक करायला साईराज, बॅटिंग आहे रुपेश यांची आणि बॉल चेकिंग करायला साईराज. काय संबंध आहे त्याचा. साईराज किती वशेला लावतो रुपेशला तरी तुला ओपनिंगला तो पाठवणार नाही बापदेव मधना.
3 ओव्हरीचा सामना असेल. पंचांनी लक्षात घ्यायचा आहे, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचा आहे. 3 षटकांचा सामना असेल, सेमीफायनलचा सामना. जो सामना विजयी होतो निश्चितच हे जे मोठे मोठे चषक ठेवलेले आहेत, ज्यांना वडापाव खाऊन फुगवलेले आहेत, असे हे चषक अतिशय सुंदर असे देखणे चषक यावर्षी आयोजकांना ठेवला. मॅच साठी सुरुवात होते. सेमीफायनलचा सामना. गोलंदाज सज्ज, कुशल खोलवर टाकल्या चेंडू जोरदार बिलकुल देते, पण एक धावेपर्यंत बघा रनआउटची संधी आहे पण नाही. साईराज पाटील थोडेसे धीमे राहिले. दरम्यान एक धाव पळून काढणे यशस्वी झाले. तर वैभव गेले कित्येक मॅचेस ज्याने आपल्या संघाला विजय करून दिलेला आहे, त्याचप्रमाणे हाही सेमी फायनलचा सामना आहे. निश्चितच आपल्या संघाला विजयी करण्याच्या दृष्टीने त्यांची फलंदाजी हितेश जी आपल्याला बघायला मिळेल. अगदी याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस आणि शेवटचा क्षण गोड व्हावा, आणि तो गोड होण्यासाठी एक पाऊल मागे आहे. कोणाचं पाऊल पुढे पडलं जाईल. इनसाइड आउटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत जीवाच्या आकांताने, कारण की प्रथम क्रमांकासाठी त्यांना ही मॅच जिंकावी लागेल. कारण की आपण पाहिलं ही लॉटरी लागली ती नक्कीच आमच्या प्रतीक दरम्यान आमच्या अभिचा रेकॉर्ड देखील पाहायला मिळतं की जवळपास बक्षीसपात्र संघामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आणि यावेळेला आपण पाहतोय जवळपास सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सरळ खेळून काढलाय क्षेत्ररक्षक, अगदी वेगानं चेंडूवरती येईल. एकच सिंगल मिळते. अगदी मोठी सेमीफायनल पाहायला मिळते. एका बाजूला अर्णव वारियस आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण रुद्रांश इलेव्हन यांच्या दरम्यान मॅच पाहतोय. अर्णव वारियस संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतली आणि फलंदाजीसाठी रुद्रांश इलेव्हन संघाला आमंत्रित केला. त्याची सलामीची जोडी वैभव आणि त्रितेश ही आली आहे, कारण की काय खेळले दोघ जण, चांगली खेळी साकारली आहे. यावेळेला फटका इनसाइड आउटचा देखणा फटका, अगदी वाडीशी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जिथपर्यंत चेंडू अडवला जाईल ना तिथपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. खऱ्या अर्थानं कमालीची फलंदाजी राहिली आहे. गेली मॅच आपण एन्जॉय केली, ज्या मॅच मध्ये जवळपास पराभूत होताना वाचलाय. शेवटचा चेंडू त्यानं निर्धाव टाकला आणि खऱ्या अर्थानं जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांना आपण विनंती करूया, आपण मंचकावरती यायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. माजी सदस्य राकेशजी पाटील यांना देखील आपण विनंती करूया, आपण देखील मंचकावरती या. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. खूप मोठी स्पर्धा, अगदी खूप मोठं आयोजन आणि सेमीफायनलचा एन्जॉय आपण 3 ओव्हरची मॅच पहिलं षटक एन्जॉय करत आहोत. यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी नाहीये. चेंडू मात्र दान 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 करत निघून गेलाय सीमारेखेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 10 झाली आहे. वैभवचं आपण कौतुक करूया की जशा प्रकारचा चेंडू येतोय ना तशा प्रकारचा न्याय तो देतोय. कारण की ऑफसाईडचे चेंडू ऑफसाईडला मारतोय, ऑनसाईडचे चेंडू अगदी ऑनसाईडला मारतोय. त्यामुळे नक्कीच प्रत्येक चेंडू तो रीड करतोय. डॉट जास्त चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याचमुळे त्याची धावसंख्या अगदी जवळपास आपण पाहिलं ना तर जवळपास उत्कृष्ट फलंदाजाच्या यादीमध्ये अगदी अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतोय. हा खेळाडू चांगली फलंदाजी त्यानं साकारली आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 10 आल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सनी ठाकूर आयकॉन खेळाडू. खऱ्या अर्थानं अगदी या खेळाडूचा बोलबाला राहिलाय सनीचा. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण आहे, या तिन्ही क्रियेमध्ये या खेळाडूने अभिक्रिया केली आणि त्याचमुळे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर हा संघ अगदी सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती त्रितेश पाहायला मिळतोय. त्रितेशची देखील बॅट अगदी तळपताना पाहायला मिळाली आहे. गेल्या मॅच मध्ये खूप जणांना संधी मिळाली आहे, परंतु या मॅच मध्ये संधी मिळेल का हा देखील एक प्रश्न गुलदस्त्यामध्ये राहील. यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू गरंगळात निघून चालला.
अगदी मिड ऑफ मधून लॉंग ऑन मध्ये जात असताना डीप मधून क्षेत्ररक्षकाला फक्त सिंगल आली आहे. दरम्यान खऱ्या अर्थानं मी कौतुक देखील करणारा अगदी सर्वात मोठी स्पर्धा आणि अगदी प्रीमियर लीग मध्ये एवढ्या मोठ्या ट्रॉफीज कधीच पाहायला मिळत नाही आणि 4-4 सायकली अगदी आपण पाहिलं ना तर रजनीच्या क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी फक्त एक सायकल पाहायला मिळते, परंतु प्रीमियर लीग मध्ये तब्बल 4 सायकली पाहायला मिळते. अगदी बोकड पाहायला मिळतोय, मॅन ऑफ द सिरीज साठी गदा देखील पाहायला मिळते. म्हणजे नक्कीच जो जो खेळाडू ही ट्रॉफी मिळवणार आहे ना तो खऱ्या अर्थानं आनंदून जाणार आहे. अमर सर, यस, शॉर्ट पिच मध्ये चेंडू हिट करण्याचा प्रयत्न, बघूया झेल मिस होतोय. वैभवची झेल किती घातक होणार आहे पुढे येणाऱ्या ओव्हर्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल. चांगला फलंदाज जो गेल्या बीपीएल चालू झाल्यापासून जो फॉर्म मध्ये प्लेअर असलेला हा वैभवची कॅच ड्रॉप करतोय आणि जो सामनाचा मानकरी ठरतोय तो भारत. खूप मोठा हादरा बसला असता रुपेशच्या संघाला जर नक्कीच हा कॅच नाही तर जवळपास मॅच आपण टाकलात, कारण की वैभव ची जर कॅच टाकली असती ना घेतली असती ना तर नक्कीच अगदी धावा थोड्याशा कमी झाल्या असत्या, कारण की वैभवची बॅट या टुर्नामेंट मध्ये काय बहरली आहे आणि सुटलेला झेल आणि त्याने काढलेला तेल पुढच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. मेगा सिक्सर षटकार. त्याच्यामध्ये एक अप्पी होती, आउट फलंदाज बाद. त्याच्यामध्ये एक अप्पी होती, त्याच्यानंतर एक भव्य दिव्य असा चषक, असे भरमसाठ बक्षिसा नेहमीच बीपीएल साठी इथं नक्कीच नोट उडाली आहे पहा. बाद केलाय.
च्या आयोजकांनी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, ज्याच्यामध्ये रोहन पाटील याने सर्वातीचीच पहिली टुर्नामेंट आम्हाला संधी दिली. तदनंतर सनी ठाकूर असतील, आमचे साहिल पाटील असतील, आमचे गणेश दादा असतील, नक्कीच आम्हाला या मैदानामध्ये समालोचन करण्याची खूप संधी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. माझं पामारा काय हे थोरपणा पायातली वाहन पाहतच आली, आणि त्यामुळे नक्कीच मी पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ बोकडवडा आणि सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतोय की नक्कीच या 2024 आणि 25 सुरुवात आम्ही याच गावातून केली, आणि जवळपास या सीझनची सांगता देखील जवळपास या गावामधून होताना पाहायला मिळते. निश्चितच हितेश पाटील, आपल्याकडे जो शब्दांचा भडीमार आहे, जो भंडार आहे, त्या भंडाराची कुठेतरी आम्हाला गावांना एक आवड आहे. त्या दृष्टीने आम्ही आपल्याला निश्चित दरवर्षी बोलत नाही, पुढच्या वर्षी आम्ही आपल्याला आमंत्रित करू. कारण आपल्याकडे जो शब्दांचा भडीमार आहे, जो आपल्याकडे भंडार आहे, जी वाणे आहे ते ऐकण्यासाठी आमचे का नेहमी तृप्त होतात आपला शब्दांचा भंडार ऐकून. त्याच्यामुळे आमच्या गावातील जे बरेचसे क्रिकेट प्लेयर आहेत त्यांचा प्रेम आपल्यावर आहे, त्या प्रेमापोटी आपल्याला इथं आम्ही आमंत्रण करतो. आणि आपलंही तेवढंच सहभाग, कधी नकार हा शब्द आपल्याकडनं आम्हाला आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही बोकडीरा ग्रामस्थांतर्फे आपला आभार व्यक्त. त्या दरम्यान थोडंसं मी मैदानाच्या बाहेर बोलतो. शैलेश पाटील अतिशय उत्सुक आहेत. त्यांनी जो बक्षीस लावलेला आहे, जे 2 टीन होते त्याच्या बदल्यात 4 टीन. रुपेश पाटीलची जर कॅच आपण सोडलीत, जर रुपेश पाटीलची कॅच संदेश पाटील आपण सोडली, तर तब्बल 4 LP चे स्ट्रॉंग शब्द वापरतो, 4 LP माइलचे टीन आपल्याला भेटेल. दरम्यान आपण स्कोर कार्ड कडे वळतोय. पहा, धावसंख्या तब्बल 22 झाली आहे. शेवटचं अंतिम षटक, आणि आपण सत्काराकडे देखील वळतोय. सन्माननीय निलेश म्हात्रे आणि यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. अगदी गावठी कोंबड्या यांचं देखील दर्शन आता होतं. बघा, इथे जे आपल्याला वाटले होते की बोकड बघितल्यानंतर इथे जे आपल्याला बघितलं असेल की बोकड बघितल्यानंतर थोडा मैदानात मॅच चालू, थोडं बोलतोय, चेंडू जातोय किपाच्या गुलामीला. अरे थांबा, मॅच नको बघू. चला आपण सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय निलेशजी म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. आपल्या दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल या व्यासपीठावरती आपण त्यांचा सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान करत आहोत. शेवटचं आणि अंतिम षटक एन्जॉय करत आहोत. अगदी जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी हा संघर्ष केला जातोय, आणि हा संघर्ष जिंकणारा संघ फायनलचं तिकीट मिळेल आणि फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि जो पराभूत होईल त्याला मात्र तृतीय क्रमांकावरती समाधानी व्हावं लागणार आहे. कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सायकली पाहिल्या, ट्रॉफ्या पाहिल्या आणि कूलर देखील पाहिले, आणि अगदी दर्जेदार बोकड देखील पाहिले. आताच्या घडीला जवळपास गावठी कोंबड्या देखील पाहायला मिळाल्या. सुरेश पाटील यांचा इथं कमिटीतर्फे सत्कार होत आहे. सुरेश पाटील गावातील एक कार्यकर्ते, आमचे समाजसेवक. अमरदादा, जो संघ विजेता होणार आहे आज, त्याचा संडे म्हणजे फन डे होणार आहे. मी पण सुरेश साहेबांचं देखील स्वागत करत आहोत. त्यांचा देखील अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आपला अगदी महत्वाचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, एक उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. दरम्यान या ठिकाणी झेल उडाला होता. निश्चित मी इथे जे आपल्याला सांगतो की आपण बघितलं असतात, आपल्याला वाटलं होतं, मगाशी मलाही वाटलं होतं की ह्या ट्रॉफ्या, सायकल, त्याच्यानंतर चषक, हे नंतर बोकड आपण बघितले, त्यावेळेला आपलं वाटत होतं की बक्षिसांचा एक भडीमार झाला होता की एवढे बक्षीस. त्यानंतर पुन्हा आपल्याला आता दिसतोय की कोंबड्या, त्या कोंबड्यांचं वैशिष्ट्य असं की 6 कोंबड्या आणि 6 कोंबडे अशा बक्षीस, म्हणजे अजून बक्षीस येतात. म्हणजे आपण बघू शकता की काही काळाने पुन्हा एकदा शॉट, मला चेंडू जातोय, 1 बाउंस, चौकार.
दरम्यान जरा पॅव्हलियन कक्षामध्ये बोलतो. बोकडीरामध्ये ज्याने क्रिकेटची पावलं रोवली, ज्याने क्रिकेटची सुरुवात या बोकडीराच्या भूमीमध्ये, बोकडीराच्या मातीमध्ये ज्याने रोवली, बोकडीरा संघाची बांधणी मधुकर स्पोर्टच्या स्वरूपात, गणेश क्लबच्या स्वरूपात ज्याने बोकडीरा संघाची बांधणी केली होती, किरण पाटील आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आज बोकडीरा प्रीमियर लीगचं 7वं पर्व आपण इथे पार पाडत आहोत. त्यांनी जी सुरुवात केली, त्यांनी जे क्रिकेटच्या माध्यमातून रोपटं आमच्या गावामध्ये रोवलं होतं. 37चं टार्गेट आहे पहा, 37चं टार्गेट आहे. जे क्रिकेटचं रोपटं इथे जे किरण पाटील यांनी आमच्या गावामध्ये रोवलं होतं, त्याचा वटवृक्ष बघता बघता झालेला आहे. कारण तब्बल गावामध्ये 12 संघ आज आपल्याला या बोकडीरा प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसत आहेत. बॉल 12 संघ आपल्याला दिसत आहेत. जी किरण पाटीलनी जी मेहनत घेतली होती, त्यांना त्या वर्षी ज्यांनी सहकार्य केलं होतं त्यांच्या सोबतचे खेळाडू असतील. किरण पाटीलनी जो आवाज दिला होता, त्या आवाजाला जागृत होऊन गावातील तरुण मुलांना एकत्र करून ह्या क्रिकेटची निर्मिती बोकडीरा गावामध्ये ज्यांनी केली, त्याचाच हा वटवृक्ष होताना 12 संघ आज बोकडीरा प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसत आहे. अतिशय शिस्तबद्ध असे सामने या 2 दिवसामध्ये पार पडताना दिसत आहेत. कुठलाही गालबोट या स्पर्धेला लागलेला नाही, या सामन्याला कुठलाही कलंक लागलेला नाही. यशस्वीरित्या स्पर्धा पार पडत असताना आपण दिसत आहोत. या सर्वांमध्ये गावातील बऱ्याच व्यक्तींचा सहभाग, दानशूर व्यक्तींचा सहभाग आम्हाला लाभला. गावातील ज्येष्ठ जे क्रिकेटचे रसिक आहेत, कबड्डीचे रसिक आहेत, मैदानाच्या बाहेर आज तब्बल 2 दिवस त्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. तसेच गावातील जे क्रिकेट पासून दूर आहेत असे गावातील व्यक्तिमत्व आज या मैदानावर बघायला मिळाले आपल्याला. त्या दरम्यान कित्येक असे प्लेयर आहेत जे मैदानात खेळायसाठी उतरत नसतील, पण जर्सी आपल्याला मिळावी या दृष्टीने सुद्धा आपला फॉर्म बीपीएल मध्ये भरतात आणि एक जर्सी मिळून एक सन्मान मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्या दरम्यान मैदानाच्या बाहेर मी बोलतोय, दरवर्षी सरबतच्या स्वरूपात आपली सेवा देणारे चिर्लेकर बंधू मैदानाच्या बाहेर दरवर्षी गावासाठी मुलांना कुठलाही त्रास होऊ नये या दृष्टीने आपली सरबतची गाडी दिली, त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संतोष पाटील मॅच कडे वळायचं आहे. चला आपण मॅच कडे वळूया आता. अगदी पहिलं पर्व या ठिकाणी संपलंय, आपण दुसऱ्या पर्वाकडे वळतोय. 2 अंकी नाटकातील 1 अंक संपलाय, दुसऱ्या अंकाकडे वळतोय. 37 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी पाहूया सलामीची जोडी मैदानामध्ये लवकर पाठवायची आहे. पहा, फायनल आपल्याला खेळवायची आहे, कारण की जगातलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे तो आपला तपण राजा सूर्यनारायण. तो येतोय वेळेवरती आणि जातोय वेळेवरती, आणि त्याच्या राहिलेल्या उजेडामध्ये आपल्याला फायनलची पूर्ण स्पर्धा कव्हर करायची आहे, बक्षीस समारंभ आठवायचा आहे. त्यासाठी आपण पाहिलं सुपर 6चे सामने जसे सुरू झाले ना, आपण सामन्यामध्ये कटोतरी केली. 3 ओव्हरची मॅच आणि आता अगदी जबरदस्त सामने आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल अगदी स्ट्राईकला पण भारत पाटील यांना पाहू शकाल, नॉन स्ट्राईकला आपण कृषलला पाहू शकाल. मॅच ऑन गेम ऑन. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला ओमकार, ज्या ओमकारनं अगदी दर्जेदार गोलंदाजी केली होती अगोदरच्या मॅच मध्ये. या ठिकाणी यष्टीरक्षक चूक करतोय. चेंडू डॉट काढला होता, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर्ड करता आला नाही, कारण की प्रत्येक धावेला महत्व आहे या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये. कारण की प्रत्येक धाव, कारण की एका धावेने पराभूत झालेल्या संघाला विचारा त्या धावेची किंमत काय होती. त्यामुळे नक्कीच एका धावेमुळे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, क्वालिफाय होऊ शकला नाही. आणि दरम्यान आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. पहिलं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा ओमकार सज्ज झालाय. पहिला चेंडू एक धाव आली स्ट्राईक वरती. आता मात्र फटका चांगला आहे, फटका फसण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडू वरती आलाय, दर्जेदार झेल आणि संपलाय.
या फलंदाजाचा खेळ विकेट नंबर 1 तंबूच्या आश्रयाला. धावा पाहता आल्या नाहीत कारण की नक्कीच या स्पर्धेचा नियम, कारण की पहिल्या षटकामध्ये आयकॉनला संधी मिळत नाही. जवळपास 6 फलंदाज जरी बाद झाले तरी संधी मिळत नाही. त्यामुळे घडतं काय तर महत्वाचा खेळाडू आणि जवळपास 40 प्लसला पहिलं षटक टाकण्याची संधी मिळते. त्यामुळे घडतं काय तर जास्तीत जास्त धावा नक्कीच निघत नाही. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नाव आहे प्रेम. यावेळेला अगदी वेगानं बॅट फिरवली होती, लॉर्ड अपील करण्यात आला. आजच्या घडीला आपण पाहिलं ना तर जवळपास 3 पवार आपल्याला मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. एक दीपक पवार, दुसरा तुषार पवार आणि तिसरा आपल्याला पाहायला मिळतोय प्रेम पवार. रोहन पाटील यांना विनंती आहे की आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. रोहन पाटील, विक्की. दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. पहिल्या षटकासाठी पुन्हा एकदा ओमकार सज्ज झाला. यावेळेला चेंडूला बॅटची जवळपास कडा घेतली होती. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतात, पळतात जीवांच्या आकांताने. जिथपर्यंत चेंडू पकडला जाईल पर्याप्त वेळेचा उपयोग करत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. दोन्ही फलंदाजाने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 1 बाद 3 धावा.